नमस्कार. साईराम मुलांनो, मी ममता मांदुसकर मराठी विषयासाठी तुम्हाला शिकवायला आलेले आहे. मागचे काही पिरियड्स आपण धडी आणि कविता शिकलो. त्याच्यानंतर असं झालं की मग प्रत्येक धड्याची, कवितेची, व्याकरणाची आपण रिव्हिजन करत गेलो. त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, आठवतंय का मुलांनो, की एखादी गोष्ट आपण सारखी सारखी करत गेलो की ती आपली पाठ होते, लक्षात राहते. बरोबर? म्हणजे जेव्हा आपण अभ्यासाला बसतो, उजळणी करायला बसतो, तेव्हा पटकन चटकन त्याचं आकलन आपल्याला होतं, आपल्या लक्षात येतं. बरोबर? आणि म्हणूनच मागच्या सगळ्या पिरियड्सच्या वेळी मी तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी उजळणी दिलेली होती. ही पिसे कोणाची, डराव डराव, नामाची उजळणी, अशी मी सगळी घेतली. आणि त्यावेळी तुम्ही जर तुमचं बारकाईनं लक्ष असेल तर, आणि ते असलंच पाहिजे, कारण त्यावेळी शेवटी मी पेपर कसा सोडवायचा हे मी तुम्हाला सांगितलं होतं. टिक कशी करायची, गोल कसा रंगवायचा, बरोबर की नाही, हे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं होतं. कारण मजेची गोष्ट अशी आहे, तुम्ही सुद्धा भरपूर उत्सुक आहात, कारण यावेळची आपली परीक्षा जी आहे ती आपली ऑनलाईन होणार आहे. बरोबर? मग ती मॉक टेस्ट असू दे, आपली नंतरची फर्स्ट युनिट टेस्ट असू दे, पण आपण ती ऑनलाईन देणार आहोत. त्यामुळे थोडंसं चॅलेंज तर आपल्याला आहेच की नाही. त्यामुळे आज मी सगळ्या आपल्या त्या धड्याची आणि कवितेची, म्हणजेच ही पिसे कोणाची आणि डराव डराव आणि आपलं व्याकरण नाम, बरोबर, बाकी सगळा पोर्शन आपल्याला हा माहितीच आहे, त्यानुसार मी तुमची उजळणी घेतली. पण आज मी पुन्हा एकदा तुम्हाला हा जो ऑनलाईन पेपर आहे तो कसा सोडवायचा, शांत चित्ताने कसा सोडवायचा, टिक कसं करायचं, गोल रंगवायचा कसा, हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपण उजळणी करूया. आता पेपर जो आहे तो आपण कसा सोडवायचा, ती रिव्हिजन जी आपण घेणार आहोत. आपल्या पेपरची वेळ आहे 1 तास, बरोबर. आणि आपण मराठीचा जो पेपर आपला आहे तो 20 मार्काचा आहे. तर 20 मार्क आपल्याला असतील आणि त्यानुसार आपल्याला पेपर सोडवायचा आहे. आपण ऑनलाईन पेपर सोडवतो याची आपल्याला सारखी जाणीव ठेवायची आहे. त्यामुळे जो गोल तुम्ही टिक कराल, रंगवाल, किंवा डॉट जो असेल तो तुम्ही जो काही टिक कराल त्याच्यावरती तुमचं पूर्ण लक्ष हवं. उत्तर व्यवस्थित टिक करायचं आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे. चला, आता आपण रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील प्रश्न वाचून योग्य उत्तरासमोर गोल करा. प्रश्न वाचायचा आणि जे योग्य उत्तर, बरोबर उत्तर आहे त्याला गोल करायचं आहे. 4 मार्काचा हा प्रश्न असणार आहे. पहिला प्रश्न आहे, स्वतःच्या गावी परत जा असे कोण म्हणते? बेडूक की मुलगी? कोण म्हणतं? मुलगी म्हणते, बरोबर ना. काय धोधो पडला? पाऊस, तलाव? पाऊस, बरोबर ना उत्तर. आता रोजच्या प्रॅक्टिसमुळे आपली उत्तरं पाठ झालेली आहेत. पाऊस धोधो पडला. मीनूने पिसे कुठे ठेवली? वहीत. दुसरं आहे पिशवीत. कुठे ठेवली? तुम्ही मला उत्तर द्यायचं. अभ्यास झालेला आहे आपला, भरपूर उजळणी आपण केलेली आहे. मीनूने पिसे वहीत ठेवली. पिसे कोणाची होती? बदकाची की मोराची? पिसे कुणाची होती? पिसे बदकाची होती. कळलंय सगळ्यांना? बरं. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न असणार आहे तो रिकाम्या जागा भरून योग्य पर्यायांसमोर गोल करायचा आहे. हा सुद्धा 4 मार्कांचा आहे, बरोबर आहे. नीट टिक केलं, गोल केलं तर बघा पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळू शकतात. चला, पहिली रिकाम्या जागा जी आहे ते आपण बघूया. मीनू डॅश घरी आली. खाली 2 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातला पहिला आहे दुःखाने आणि नंतरचा आहे आनंदाने. मीनू घरी कशी आली? मीनू आनंदाने घरी आली. दुसरं आहे, का ओरडता उगाच राव? का ओरडता उगाच राव? खाली आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत, राव आणि नाव. थोडंसं कन्फ्युजन आहे की नाही, पण तरी देखील आपण ठाम आहोत. का ओरडता उगाच राव. तिसरं जे वाक्य आहे ते आहे, ही घ्या डॅश, ही घ्या नाव. ही घ्या काय? छत्री की रेनकोट?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव. बरोबर. चला चौथं वाक्य बघूया. मीनू खेळता खेळता घरापासून खूप डॅश आली, दूर की जवळ. मीनू खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिसरा प्रश्न आहे, चूक की बरोबर ओळखून योग्य पर्यायांसमोर गोल करायचा आहे. 2 मार्काला हा प्रश्न आहे. बघा, बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. चूक आहे का बरोबर आहे सांगा बघू मला तुम्ही. अगदी बरोबर. उत्तर बरोबर आहे. म्हणजे बरोबरच्या ठिकाणी तो गोल जो दिला आहे त्याच्यावर आपल्याला टिक करायचे आहे. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. बरोबर. दुसरं आहे, पिसे मोराची होती. चूक की बरोबर. कुणाची होती पिसे? पिसे मोराची होती. हे चूक की बरोबर? चूक. का चूक? कारण पिसे ही बदकाची होती. बरोबर ना. म्हणजे पिसे मोराची होती हे चूक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या वाक्यांचे आवाज ओळखून योग्य पर्यायांसमोर गोल करा. 2 मार्काला दिलेलं आहे. चला पहिलं वाक्य बघूया. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. सळसळ तडतड. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज कसा होतो? तडतड. बरोबर. बर. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. दुसरं वाक्य आहे, तडतड सळसळ. काय उत्तर येईल? वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज सळसळ. आले लक्षात सगळ्यांच्या? टिक कसं करायचं, प्रश्न नीट वाचायचा आहे. 2 उत्तरं तुम्हाला समोर दिलेली आहेत, त्यातलं योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. बघा किती सोपं आहे. कोण कोणास म्हणाले. 5वा प्रश्न, योग्य उत्तरासमोर पुन्हा एकदा गोल करायचा आहे. 2 मार्काला आहे. पहिलं आहे, मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं. असं कोण म्हणतं? मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं. पहिलं जे वाक्य दिलंय ते मीनू बदकाला. दुसरं आहे मीनू कोंबडीला. आणि तिसरं मीनू मोराला म्हणाली. 3 दिलेले आहेत आणि 3तलं आपल्याला एक चूज करायचं आहे. मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं. कोण म्हणालं? मीनू बदकाला म्हणाली. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. दुसरं वाक्य काय आहे? म्हणूनच ही पिसं तुझ्याजवळच ठेव. पहिला ऑप्शन बदक मीनूला, दुसरा बदक मोराला, तिसरं बदक कबुतराला. वाक्य पुन्हा वाचूया. थोडंसं कन्फ्युजिंग आहे. बदक कोणाकोणाला किती जणांना म्हणालंय, पण नक्की उत्तर काय आहे? म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. बदक मीनूला म्हणाले. तुमच्या ते लक्षात आलंच असेल, इतकं सोपं उत्तर होतं. बदक मीनूला म्हणाले. पुढचा प्रश्न आहे, योग्य समानार्थी शब्दांसमोर गोल करायचा आहे. 1 मार्काला आहे. वर्षा, खाली 2 ऑप्शन्स काय दिलेले आहेत? ऊन, पाऊस. वर्षाला समानार्थी शब्द काय येईल? तुम्ही सांगायचा मला. पाऊस. अगदी बरोबर. वर्षा, पाऊस. 7वा प्रश्न आहे, योग्य विरुद्धार्थी शब्दांसमोर गोल करा. तो पण 1 मार्काला आहे. इकडे काय येईल? तिकडे. बरोबर. इकडे तिकडे म्हणजे वर नाही. बरोबर ना. इकडे तिकडे. चला प्रश्न 8वा बघूया. योग्य वचन बदलून शब्दांसमोर गोल करा. पुन्हा 1 मार्काला आहे. डोळा वचन बदलायचं आहे. डोळा, डोळे, डोळी. कुठलं उत्तर बरोबर येणार? डोळा, डोळे. 9वा प्रश्न आहे, योग्य लिंग ओळखून शब्दासमोर गोल करा. लिंग योग्य कुठलं आहे ते बघायचं आणि टिक करायची. दादा. दादाला काय आहे? आजी, ताई. मग दादाला काय येईल अपोजिट लिंग? ताई. बरोबर आहे. त्यामुळे दादा, ताई. हे सुद्धा 1 मार्काला आहे. प्रश्न 10वा, खालील वाक्यातील योग्य नामे ओळखून शब्दांसमोर गोल करायचा. खाली वाक्य दिलेली आहेत. 2 मार्काला 2 वाक्य आहेत. त्या वाक्यातलं नाम आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर. 2 ऑप्शन्स पुन्हा एकदा दिलेत. करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. 1, मला चिकू आवडतात. खाली दिलंय मला चिकू.
आता ह्यातलं योग्य उत्तर नाम काय आहे तुम्ही सांगा. अगदी बरोबर, चिकू. मला चिकू आवडतात, यातलं चिकू हे नाम आहे. मधुरा छान गाते. आणि ऑप्शन्स आहेत मधुरा, गाते. या 2 ऑप्शन्समधलं कुठलं नाम आपण सांगणार? तुम्ही सांगा मला. नामाची भरपूर प्रॅक्टिस झाली आपली. मधुरा हे नाम आहे, बरोबर की नाही. त्यामुळे खालील प्रश्नातील जी नामं आहेत ती ओळखताना 2 ऑप्शन दिलेले असतील तेव्हा ते एकदम व्यवस्थित वाचायचे. पेपर कसा सोडवायचा, पेपर आपल्याला कसा टिक करायची आहे, बरोबर की नाही. आणि त्याप्रमाणे आपल्याला योग्य उत्तर शोधून त्या गोलाला टिक करायची आहे किंवा तो गोल रंगवायचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पेपर सबमिट करण्यापूर्वी स्टार्ट टू एंड सगळा पेपर व्यवस्थित चेक करा, म्हणजे तुम्हाला पेपर चांगला जाईल. पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क मिळतील. ऑनलाईन टेस्ट देताना गडबडायचं नाही, गोंधळायचं नाही. इन्स्ट्रक्शन्स बरोबर वाचायच्या, ऐकायच्या आणि त्याप्रमाणेच आपण आपला पेपर सोडवायचा. आता आजचा जो मी तुम्हाला पेपर जो तुम्हाला दिला होता की नाही, तो पेपर तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये एकदा पुन्हा लिहायचा आणि त्या गोल ऑप्शनला जे करेक्ट ॲन्सर असेल, उत्तर असेल, त्याला तुम्ही गोल करायचा, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी तुमची तयारी चांगली होईल, बरोबर की नाही. त्यामुळे सगळ्यांनी पेपर व्यवस्थित चांगल्या रीतीने सोडवायचा. ऑप्शन चूक करताना ऑप्शन सिलेक्ट करताना घाई करायची नाही. चला, मी तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट म्हणते. थँक्यू व्हेरी मच.